तर सामन्याला सुरुवात होते. पंकज यांच्याकडे या ठिकाणी चेंडू आहे वज्राई देवी उमरडे संघाकडून आणि समोर खेळण्यासाठी जय भवानी कोपरुली संघाचा दीपेश स्ट्राईकला आलाय आणि नॉन स्ट्राईकला दिनेश. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. दीपेश खेळण्यासाठी सज्ज. षटकातला पहिला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू हा काढून दिलाय. सुरेख झेल पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी गारत दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट, पहिला हादरा, पहिला स्तंभ उद्ध्वस्त झालाय. पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला दीपेश याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागलाय. हे विकेटचं जाळ आहे. पहिलं सर्कल आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्कल मध्ये हा सुरेख झेल टिपला गेला. थर्डमॅनच्या बाजूला थर्डमॅन या ठिकाणी हा सुरेख झेल टिपला गेलाय आणि म्हणून दीपेशला मात्र या ठिकाणी शून्यावरती परतावं लागतंय. नवीन फलंदाज जाईल सतीश दीपेश याची जागा सांभाळण्यासाठी. दिनेश मात्र त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. सतीश आणि दिनेश याला मात्र आता या ठिकाणी खेळावं लागणार आहे. दीपेशनं थोडीशी घाई केली. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी टपली देण्याचा प्रयत्न केला. खरा फटका खेळला गेला आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी ही विकेट तंबूच्या आसऱ्याला आली आहे. दुपारचं सत्र आहे. खेळपट्टी अतिशय पोषक स्वरूपात पाहायला मिळते. गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा अचूक टप्पा लेंथ लाईन घेऊन या ठिकाणी चेंडू जात असतो. चेंडूवरती दृष्टी जमवली तर चांगली फटकेबाजी होईल. 1-0 धावसंख्या. पंकज पंकज ठाकूर गोलंदाजी करतायत. चेंडू येते लॉंग ऑनला. शतरक्षक चेंडूची उचल करेपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण नाहीये. काय एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धावेने अकाउंटला सुरुवात झाली. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू पंकज ठाकूर याचा. यावेळेला दिनेशने चेंडू खेळून काढलाय. सरळ गॅप बघितली. चेंडू चांगला आहे. चेंडूला गती आहे. चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. हा आलाय अतिशय जबरदस्त चौकार. 4 धावा. उत्कृष्ट फटका. दिनेश याच्या बॅटीतून निघालेला हा अतिशय जबरदस्त चौकार. चौकाराच्या साह्याने अकाउंट मध्ये धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1-5. सामना 5 षटकांचा आहे. त्याच्यामुळे खेळपट्टीवरती टिकणं महत्वाचं आहे. इथे पंकज गोलंदाजी करतोय वज्राई देवी उमरडे संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा टपली देण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या मागे दोघे जण धावतायत. चेंडूला गती आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय सरळ सीमारेषा पार. हा अतिशय जबरदस्त चौकार. आणखीन एक चौकार या ठिकाणी दिनेशाच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. ही जबरदस्त खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक कुठेतरी थोडस महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चौकार आलेत, एक सिंगल आली आणि धावसंख्या झालेली आहे 9. धावसंख्या 9. पंकज ठाकूर एक अनुभवी असे आहेत, परंतु इथे टिचून मारा करावा लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. तिखट मारा करावा लागणार आहे तर कदाचित धावा रोखता येतील. आतापर्यंत 9 धावा त्यांनी बहाल केलेल्या आहेत. हे पहिलं षटक प्रगतीपथावरती कोपरोली संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ढकललाय. शतरक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. आणखीन एक चौकार आला. त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये एकंदरीत धावा संदीप भोईर मला कळवतायत की धावसंख्या झालेली आहे 13 धावा धावफलकावरती. चौकारांची हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली दिनेश याच्याकडून. लास्ट बॉल 1 to go. पंकज ठाकूर थोडं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. लास्ट बॉल आहे आणि दिनेश अद्याप आहे. हॅट्रिक झाले चौकारांची आणि अजून एकदा फटका आला तर धावसंख्येला आणखी चांगला आकार येईल. पण बघूया पंकज ठाकूर काय करतायत. आणि दिनेश समोर खेळण्यासाठी सज्ज. षटकातला पुढचा चेंडू. चेंडू या ठिकाणी पंच समाधान मला कळत आहे की चेंडू हा वाईड आहे. एक अमांतर धावेनं भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. धावसंख्या 14. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी वळतोय.
आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या प्रिलिमिनरी षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. एक बाद 16 धावा. आधीची मॅच झाली होती त्यावेळेला पंकज गोलंदाजी करत होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 15 धावा दिल्या होत्या आणि आता 16 धावा दिलेल्या आहेत. पण एकंदरीत आज झालेली त्यांची गोलंदाजी खूप महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असं या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी सांगितलं जात आहे गुणलेखकाकडून. दुसरं षटक कोण घेऊन येणार आहे आपण बघणार आहोत. कोणाकडे चेंडू दिला जातोय, किती धावा काढल्या जातील याचा एकंदरीत अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ही पहिली इनिंग चालू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये ज्याला बॅटिंग मिळत असते त्याला जास्तीत जास्त धावा करायच्या असतात, ज्याला फिल्डिंग मिळत असते त्यांनी धावा रोखायच्या असतात. कारण येणाऱ्या पुढील इनिंग साठी षटकातला हा चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा जलद गतीनं पूर्ण केली आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण. टेकन 2 रन. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 2 धावेनं वाढली आहे. धावा झालेल्या आहेत 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हे दुसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 आणि या 2 धावा काउंट करून धावसंख्या झालेली 18. मगाशी माजी आमदार सन्मान्य धैर्यशीलदादा पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्यासाठी एक भेटवस्तू आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. परंतु ते काही असल्यामुळे त्यांना भेटवस्तू देता आली नाही, पण आम्ही नक्की त्यांच्यापर्यंत ही भेटवस्तू पोहोच करू. कारण सुंदर शब्दांकन या ठिकाणी आमचे विजयजी मोकल सरांनी केलेला आहे. मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव आणि त्यांच्याकडून शुभेच्छा. अर्थात दैनिक सागर, दैनिक शिवनिर्णय, साप्ताहिक विजय सागर, साप्ताहिक एकात्मता यांच्या पद्धतीने या ठिकाणी हे शब्दांकन आपल्याला पाहायला मिळते धैर्यशील दादांच्या. मी थोड्या वेळात तुम्हाला वाचून सुद्धा दाखवेन. जोरदार अपील केलं आणि पंचांनी नक्कीच या ठिकाणी बोट उंच केलेला आहे आणि दिनेश मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होताना पाहायला मिळतोय. एक मोठा आदरा पाहायला मिळतोय जय भवानी कोपरोली संघाला. दिनेश याच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. दिनेश आउट, नो डाऊट दिस इज अ परफेक्ट आउट. खेळ करण्याचा प्रयत्न केला होता दिनेश, मात्र चांगला खेळ या ठिकाणी अद्याप आपण बघितला. सुंदर खेळी चालू होती आणि चौकारांची हॅट्रिक त्यांनी या ठिकाणी केली होती दिनेशाने. पण मात्र त्याला परतावं लागतंय. कमी कालावधीत त्याला या ठिकाणी परतावं लागलं दिनेशाला. दिनेश बाद झाला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आशिष जातोय स्ट्राईकला. आशिष खेळण्यासाठी सज्ज आणि कैलास याचा हा चेंडू यावेळेला मात्र अगदी तसाच या ठिकाणी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पंच सांगतात की चेंडू खराब आहे, एसटीच्या बाहेर टाकला गेलाय. एसटी रक्षकाचं काम बघा किती चोख आहे. सूरज त्या ठिकाणी एसटी रक्षकाची भूमिका बजावतोय. ज्यांनी दिनेशला या ठिकाणी परत पाठवलं तसं आशिषला सुद्धा या ठिकाणी त्याला परत पाठवायचं आहे. चेंडू ज्या वेळेला हुकतो त्यावेळेला या ठिकाणी एसटी रक्षक आपली कामगिरी पूर्ण करताना पाहायला मिळतोय. यावेळेला काय घडलंय मैदानामध्ये तर आपण बघणार आहोत. चेंडू गेलाय या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू.
पुन्हा एकदा कैलास 21 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. कैलास षटकातला पुढचा चेंडू यावेळेला चांगला फटका खेळून काढलाय पण शतरक्षक त्या ठिकाणी तैनात पण मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करू शकला नाही. इथे एक धाव पूर्ण केली दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे. 2 धावा काढण्यामध्ये त्यांना माहिती आहे की वेळ आहे अवधी आहे त्या अवधीचा फायदा घेत या ठिकाणी 2 धावा काढलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 23. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते एकीकडून वज्राई देवी उमरडे संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. यावेळेला आणखीन एक फटका देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बाउन्स होऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा काढून दोनही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. संघाची धावसंख्या 2 धावेने वाढली. धावसंख्या झालेली आहे 2 बाद 25. 2 विकेट गेलेले आहेत. तंबूच्या आसऱ्याला बाद झालेला दीपेश आणि दिनेश हे सलामीवीर या ठिकाणी बाद झालेले आपण बघितलेले आहेत. मैदानामध्ये आशिष आणि त्याचा सहकारी सतीश या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे टोटल 25. 2 षटक पूर्ण झालेला आहेत. 25 धावा पाव शतक फलकावरती लागलेला आहे. उर्वरित 3 षटक बाकी असणार म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. या 18 चेंडूंमध्ये अजूनही या ठिकाणी 31 धावा 30-35 धावा यायला पाहिजे तर कदाचित या ठिकाणी एक चांगलं समीकरण उभं राहू शकतं. पण येणारी वेळ आपल्याला सांगेल. 2 षटक तर झालेले आहेत उर्वरित 3 षटक बाकी आहेत तर काय होईल आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. मी म्हटलं की मगाशी माजी आमदार गोरगरीब जनतेचे नेते सन्मान्य धैर्यशीलदादा पाटील यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती तर त्यांच्यासाठी एक भेटवस्तू आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. धैर्यशील मोहन पाटील अर्थात धैर्यशील दादा पाटील ज्यांना आपण या ठिकाणी ओळखतो त्यांच्यासाठी खास या ठिकाणी एक भेट आहे आणि शब्दांकन केलंय आमचे सर विजय जी मोकल सरांनी या ठिकाणी शब्दांकन केलं ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. धैर्यशील मधला धै म्हणजे धैर्याने वाटचाल करताना कार्यकर्त्यांची आपणास जोड. रिय म्हणजे कार्य करताना पाण्यासाठी पण वर्षा पदयात्रेला नाही तोड. शी म्हणजे शिकवण आपणास पाटील कुळाच्या संस्काराची. ल म्हणजे ललकारी देऊन विधानसभेत उकल केलीत लक्षवेधी प्रश्नांची. मो म्हणजे मोहनरावांचा वारसा जपताना पक्ष संघटना केलीत मजबूत. ह म्हणजे हसत विश्वासाने खांद्यावर हात टाकून माणसे ठेवलीत साबूत. न म्हणजे नवरत्नासारखे शिलेदार आपल्या साथीला. पा म्हणजे पाठराखण करतात प्रत्येक निवडणुकीला. टी म्हणजे टिळा लावला निलिमाताईने आपल्या नावाचा. ल म्हणजे लहान थोरांना मान ठेवून लहान थोरांचा मान ठेवून कदर करता त्यांच्या भावनांचा. असं एकंदरीत या ठिकाणी हे शब्दांकन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून धैर्यशील दादांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन शुभेच्छा आपण या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. पहिला चेंडू 1 धाव 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या झालेली आहे 26. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 26. तिसरा षटक पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. चांगला फटका या ठिकाणी चेंडू आडवी बॅट केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. चेंडू जात आहे डीप स्कोर लेगच्या बाजूला. हा आलाय आणखीन एक दर्जेदार प्रेक्षणीय ब्रिटानिया पार्ले चौकार. 4 धावा उत्कृष्ट फटका. चांगला चौकार आलाय. 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे खरोखर सतीश नॉन स्ट्राईकला आहे आणि समोर खेळतोय तो म्हणजे सतीश आशिष नॉन स्ट्राईकला आहे. षटकातला हा चेंडू यावेळेला मात्र फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं की पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी अगदी बरोबर आहे. मला माहिती होतं की या ठिकाणी पण जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही आणि इथे मात्र विकेट गेलेली आहे. बॅटची कडा चाटून चेंडू गेला सरळ इष्टरक्षकाच्या दस्तानात आणि चेंडू मात्र या ठिकाणी हा विकेट घेऊन गेलेला आहे. फलंदाज बाद झालाय. सतीश याची महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जातोय मयूर. नवीन फलंदाज मयूर गेलेला आहे आशिष याच्या सोबत खेळण्यासाठी. दरम्यान सतीश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. खेळ करायला पाहिजे होता पण मात्र फसवा चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि आता मात्र या ठिकाणी वज्राई देवी उंबर्डे संघाच्या
या टीम मध्ये आनंदाचा उत्साहाचा वातावरण पाहायला मिळतं, कारण त्यांनी आतापर्यंत 3 विकेट आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि महत्वाचे गडी गारद झाल्यामुळे काही टेन्शन राहिलेलं नाही. दीपेश सुद्धा बाद झाला, दिनेश सुद्धा बाद झाला, सतीश सुद्धा बाद झाला. आता आणखीन एक विकेट घेतली तर मात्र नक्कीच आपल्या बाजूला सामना झुकू शकतायत. एकंदरीत आपल्या बाजूला एक वेगळी पकड मजबूत करू शकतायत. क्रिकेट आहे, क्रिकेटला जेवढा आपण विकेट घेऊ त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी आपण आपला संघ साबूत ठेवू शकतो, या जीवा आपल्या खेळामध्ये जिवंतपणा ठेवू शकतो. पण मात्र काय होईल आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग पार्क वरती अक्षय. अक्षय पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू आणि नवीन आलेला फलंदाज मयूर समोर खेळण्यासाठी सज्ज. बॅट वरती व्यवस्थित चेंडू उचलता आला नाही. हा फक्त चेंडू इथे खेळून काढलाय एक धावेसाठी. एक धावेनं तितका काही चांगला समाचार नाहीये, फक्त एकच धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या एक धावेनं वाढली आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा. धाव फलकावरती लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 31. प्रयत्न करावे लागतात, सक्सेस गाठायचा आहे. पहिली पायरी खूप कठीण आहे आणि ती पायरी चढल्यानंतर तुम्हाला अगदी सक्सेस जवळ आलेलं पाहायला मिळेल. षटकातला हा चेंडू प्रयत्न बघा कसा खूप छान या ठिकाणी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा. बॅट्समन मात्र या ठिकाणी चेंडूला या ठिकाणी चेंडूवरती दृष्टी जमवू शकला नाही. चेंडूला मात्र या ठिकाणी आमंत्रण देऊ शकला नाहीये. आशिष मात्र हिट करण्याच्या नादामध्ये बीट झालाय. चेंडू गेलाय सरळ त्याला हुलकावणी देऊन इष्टरक्षकाच्या जाळ्यात. त्याच्यामुळे कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू पाहिला. जबरदस्त चेंडू. अक्षय गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. 10-12 फलॉनचा रनअप आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूनं. बघा आधीचा चेंडू थोडा वरून गेला होता इष्टीवरून, हा थोडासा किंचितचा बाहेरून, पण चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला क्रिकेटच्या भात्यामधला हा डॉट चेंडू. 3 षटक झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 31. या षटकामध्ये धावा आल्यात 6, 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 आणि या षटकात धावा आल्यात 6. बघा हा मॅच चालू आहे वज्राई देवी उंबर्डे विरुद्ध जय भवानी कोपरोली यांच्यामध्ये. यातला जिंकेल तो प्रणित पाटील, बरोबर ना, प्रणित पाटील उंबर्डे संघाबरोबर लढत देईल. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे अजूनही 12 चेंडूंमध्ये धावा जर जास्त आल्या, एक 20 धावा आल्या तर चांगलं समीकरण होईल असं आम्हाला वाटतंय. पण जो मैदानावरती खेळत असतो त्यांनी खेळ करणं गरजेचं आहे. बघा प्रणित पाटील उमरडे संघ हा पुढच्या फेरीमध्ये आपण गेलेला आहे. यातला विजय संघ त्यांच्याबरोबर लढत देईल आणि प्रणित पाटील हा संघ खरं तर बक्षीस पात्र कुठला तरी एका चषकावरती त्यांनी नाव कोरलेलं आहे, कारण चषक आहेत 4 आणि त्याच्यामुळे यातला जो जिंकणार आहे तो जरी त्या पुढच्या मॅच मध्ये जरी हरला किंवा जिंकला, आता जिंकेल तो सुद्धा बक्षीस पात्र संघ ठरणार आहे. बघा हे विशेष आहे, कारण जी मॅच होईल शेवटला म्हणजे आजच्या दिवसातली, ते दोन्ही टीम त्यातल्या त्या बक्षीस पात्र संघ असणार आहेत.
चला तर मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळतोय. गोलंदाज वापरला यावेळेला रोशन. ओके, रोशन या ठिकाणी आपण बघतोय की रोशन याने टाकलेला चेंडू वॉल्डर बॅक ट्राय फटका खेळून काढला. एक धाव काढली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आणि संघाची धावसंख्या झालेली आहे डबल तिरी 3-3. लॉस ऑफ 3 3-3-3 आणि तिसरं षटक चालू आहे. तिसरं पूर्ण झालं. ओके, चौथं चालू आहे. तिसरं पूर्ण झालेलं आहे. बघा कसा 3चा आकडा किती आपल्याला पाहायला मिळतोय या स्कोर बुक वरती. 3 षटक पूर्ण झालेले आहेत. 33 धावा म्हणजे 3-3 आणि 3 विकेट आणि 3 वाजायला 8 मिनिटं बाकी आहेत. 8 मिनिटं 3 वाजायला. बरोबर षटकातला चेंडू यावेळेला आपण बघतोय की चेंडू एसटीच्या बाहेर आणि एक अवांतर धाव मिळाली वाईडच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव बोनस स्वरूपामध्ये या वाईडच्या स्वरूपात 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 34. मयूर समोर खेळतोय. आशिष नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू रोशन. रोशन याचा हा चेंडू. काय चेंडू आहे बघा. खरोखरच या ठिकाणी चेंडू यावेळेला अगदी मिडल स्टंपवरचा चेंडू आपण बघितला. सरळ उचली घेऊन चेंडू आलाय. इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये टप्पा घेतल्यानंतर बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाहीये. बहुतच अतिशय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आधीचा चेंडू जरी वाईड गेला असला तरी आता लेंथ आणि लाईन सापडली असं म्हणता येईल. पण यावेळेला मात्र आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही मोठा फटका घेणार. पण शतरक्षक चेंडू खाली आलाय आणि मात्र इथे झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला का कुणास ठाऊक. आता कपाळावरती हात मारून घेण्यात काही अर्थ नाही. कारण ज्या वेळेला पकडो कॅच और जितो मॅच असं म्हटलं जातं. छोडो कॅच और हरो मॅच हे सुद्धा या ठिकाणी समीकरण आहे. पण तुम्ही ज्या वेळेला झेल घेता त्यावेळेला महत्वाचा गडी गारत होतो आणि कुठेतरी मॅच मध्ये टर्न मिळत असतो आपल्याला. पण इथे मात्र झेल सुटला गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी फसवलंय. अक्षरशः जागेवरती या ठिकाणी खेळवलंय. जागेवरती उभा केलाय रोशन. खेळ करायला पाहिजे. चेंडूला आमंत्रण केलं पाहिजे. चेंडू तुम्हाला किती झाले चेंडू आता. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. वन टू गो. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा रोशन. लास्ट बॉल. चांगला फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू यावेळेला अडवला गेला होता. पण मात्र चेंडू इकडे त्याला ढकलायचं होतं. पण चेंडू मात्र गेलाय चौकार. 4 धावा. सॉरी षटकार आहे का. ओके षटकार आहे. येस पंच मला कळवतात की हा षटकार आहे आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये चांगली भर पडलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 42 धावा धाव फलकावरती लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका घेतला. क्षेत्ररक्षकानं सुद्धा एफर्ट्स दिले होते पण मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला समजला हा षटकार आहे आणि 42 धावा 42 धावा धाव फलकावरती. आता शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. लास्ट ओव्हर कोण घेऊन येणार आहे बघायचं आहे आपल्याला. 42 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पन्नास 55 धावा झाल्या तरी मोठं टार्गेट होऊ शकतो पण धावा अजूनही यायला पाहिजेत. 42 धावा आहेत धाव फलकावरती. अजून एक 10 धावा 10-15 धावा आल्या तर एक चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यातला विजय संघ प्रणित 11 उमरडे संघाबरोबर लढत देणार आहे याची नोंद घ्या. आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना होईल.
शेवटचं षटक, निर्णायक षटक. आणि हे ओव्हर, हे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय कैलास. कैलास क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. लास्ट ओव्हर आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला धावा रोखल्या पाहिजेत, कारण धावा खूप वाढत चाललेल्या आहेत. 42 धावा 4 षटकांमध्ये झालेल्या आहेत. पण एक 10-10.5 ची सरासरी या ठिकाणी ठेवलेली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पण 10.5 ची सरासरी खूप मोठं या ठिकाणी ही टार्गेट आहे. आणि याच्यामध्ये आणखी धावा जर आपण रोखल्या नाहीत तर आणखी सरासरी वाढण्याची दाट शक्यता आहे. पुढचा पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. एक धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. या संघाची धावसंख्या झालेली आहे 43, 43. पुन्हा एकदा कैलास, षटकातला पुढचा चेंडू. मयूर याच्यासाठी, मयूर आणि आशिष नॉन स्ट्राईकला आहे आणि लेफ्ट हँड बॅट्समन समोर खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला चेंडू खूप हवेमध्ये गेलाय, उंच जास्त दूर कमी, आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि मयूर याच्या पारी जाणता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. झेलच्या स्वरूपात ही महत्वपूर्ण विकेट. आणखीन एक विकेट तंबूच्या असलेला ही चौथा स्तंभ या ठिकाणी उद्ध्वस्त केलाय. चौथी विकेट, आउट. शेवटच्या षटकात धावा रोखायच्या आहेत आणि त्या निश्चितपणानं कैलास या ठिकाणी अगदी जीव ओतून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर याची विकेट या ठिकाणी गेली. आशिष मात्र त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी गेलाय. नॉन स्ट्राईकला आलाय प्रशांत. प्रशांत नॉन स्ट्राईकला, आशिष स्ट्राईकला आणि बॉलिंग पार्क वरती पुन्हा एकदा कैलास. कैलास सामन्याला सुरुवात. उर्वरित चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे, म्हणजे ही इनिंग बाकी आहे. यावेळेला मात्र बघा, गावस्करांचं एक सुंदर वाक्य आपल्याला नेहमी आठवतं. दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. म्हणजे क्रिकेटमध्ये हुकून जमणार नाही. बॅट ही तलवारी सारखी फिरवून गोलंदाजाची कत्तल करावी लागेल. यावेळेला चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं तलवारी सारखी बॅट फिरवावं लागेल, शब्द कानावर पडतायत ना पडतायत. चेंडूला या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडूला सरळ पोहोचवलाय. तो अर्थातच मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला हा अतिशय जबरदस्त रामदेव पतंजली षटकार दे धक्का. 7 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली पाहायला मिळते. या निर्णायक क्षणाला, या शेवटच्या स्लॉग ओव्हरला हा षटकार आल्यानं या ठिकाणी धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या टोटल झालेली आहे 49. पुन्हा एकदा नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय. चेंडू गेलाय सरळ सरळ सीमारेषा पार पार चौकार. आणखी 4 धावा आल्या आणि या 4 धावेनं धावसंख्येला आता मात्र या ठिकाणी शुभेशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 4 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. धावा झालेल्या आहेत 53. आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर 53 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर जय भवानी कोपरोली संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. जी धावा जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा या ठिकाणी आपल्या संघाने केल्यामुळे निश्चितपणानं एक आनंदाचं वातावरण त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. 53 धावा धाव फलकावरती. अजूनही चेंडू बाकी आहेत. अजूनही लास्ट बॉल, एक चेंडू बाकी आहे. कैलास याचा हा शेवटचा चेंडू. आशिष समोर खेळतोय.
आशिष खेळण्यासाठी सज्ज, पंचांना पार करून टाकलेला चेंडू यावेळेला जोरदार अपील केलं होतं, पण मात्र अपील पंचांनी फेटाळून लावलं. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. एकच धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. धाव संख्या झालेली आहे 54, विजयासाठी 55. 55 टू विन. 30 चेंडू आणि 55 धावा असं लक्ष समोर उभं केलंय. त्या अर्थातच या ठिकाणी जय भवानी कोपरोली संघानं आई वज्रादेवी उंबर्डे संघासमोर आणि आई वज्रादेवी उंबर्डे संघाला या ठिकाणी विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 55 धाबा गोळा करायचे आहेत. थोडासा ब्रेक घेतोय, आपणही थोडा ब्रेक घ्या, पण मॅच लगेच या ठिकाणी सामना लगेच चालू होईल, त्यामुळे आपण प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका.
हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकर कृपया घाई करा. अजूनही मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे आणि आपण आपापली जागा घ्यायची आहे प्रत्येक फिल्डरनं आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. तर सलामीला आलाय सूरज आणि नॉन स्ट्राईकला आलाय रोशन आणि बॉलिंग मार्क वरती आलेला आहे गोलंदाज रुपेश. सूरज आणि रोशन सलामीला या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती. सूरजनं आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं की सुरुवातीला त्याचे 2 झेल सुटले गेले होते आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी केलेली जबरदस्त खेळी आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी पटकावलं होतं. सामन्याला सुरुवात होतीये. रुपेश याचा पहिला चेंडू. बघा किती स्पीड होता चेंडूला, गती होती. खरोखर जबरदस्त चेंडू. आपल्याला बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू या ठिकाणी सुटला गेला रुपेश याच्याकडून आणि सूरजला मात्र या ठिकाणी या चेंडूचा अंदाज मिळाला नाही आणि त्याच्यामुळे चेंडूला हा मूव्ह करू शकला नाही. चेंडू मात्र जातोय निर्धाव. सुरेख चेंडू. क्रिकेटच्या भात्यामधला अतिशय जबरदस्त चेंडू किंचितचा बाहेर होता. पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला या ठिकाणी खेळून काढला होता पण मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते. घाई करून जमणार नाहीये. धावा भरपूर आहेत. 55 धावा विजयासाठी गोळा करायच्या 30 चेंडूंमध्ये आणि पार्टनरशिप चांगली झाली पाहिजे, चांगली मोठी पार्टनरशिप झाली पाहिजे तरी या 55 धावा या ठिकाणी होतील. आणि घाई केली तर तुम्हाला अति घाई संकटात नेई असं म्हणतात. मग घाई करून जमणार नाहीये. तुम्हाला खेळपट्टीवरती या ठिकाणी प्रत्येक चेंडूचा अभ्यास करून एकाच दुसरी धाव घेणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडू आला तर त्याला चांगला समाचार, खरपूस चेंडू आला तर खरपूस समाचार. चेंडू कदाचित तुम्हाला जर बॅटच्या पट्ट्यात मिळाला तर तुम्हाला चेंडू बाहेर जाईल, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी चेंडू अगदी अभ्यासपूर्वक चेंडू खेळावा लागणार आहे. क्या बात आहे. मी म्हटलं काही चांगला चेंडू आला तर चांगला समाचार आणि हा लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोईंग षटकार, छक्का दे धक्का. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला तो रोशन याच्या बॅट मधून. जबरदस्त रोशनची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय, दमदारचा फटका. मगाशी या ठिकाणी स्ट्राईकला होता सूरज पण स्ट्राईक ज्या वेळेला रोशनला मिळाली पहिल्या चेंडूवरती त्यांनी या ठिकाणी षटकार मारलाय. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फैलावलं गेलंय. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, जातोय स्कोरलाईकच्या बाजूला. इथे मात्र जोरदार अपील केलं होते, खूप या ठिकाणी आवाज दिला होता, पंचांकडे अपील केलं होतं पण अपील मात्र या ठिकाणी फेटाळून लावलेलं पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव या ठिकाणी रोशन यानं पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढते. धावसंख्या झालेली आहे ती लेग बाईज आहे. एक धाव या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली 8, 6, 7. गुणलेखक मला सांगतात की हा चेंडू वाईड आणि आणखीन एक धाव. धावसंख्या झालेली आहे 9. बघा धावसंख्या 9. धावसंख्या झालेली आहे 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सूरज याच्यासाठी चेंडू टाकला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. येस, वाईड वरती वाईड आणि परिस्थिती वाईट. वाईड चेंडू घात करू शकतो. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी एक अबांतर धावा मिळत असतात बोनस स्वरूपामध्ये. दिवाळी नाही, दसरा नाही, पण बोनस मात्र या ठिकाणी या वाईडच्या स्वरूपात मिळालाय. सूरज मात्र त्याला माहिती आहे की चेंडू हा वाईड जाईल म्हणून त्यांनी सुद्धा चेंडू सोडून दिला होता. यावेळेला मात्र सूरज खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला टपली दिली, चेंडू हा सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला.
फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, असं वाटलं की अ, चेंडू जाईल बाहेर, पण चेंडू आतमध्येच राहिला. त्याच्यामुळे या ठिकाणी या सर्कलचा फायदा घेऊन या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं आपली कोणतीही चूक नाहीये, त्याला माहितीये व्यवस्थित जज केला, चेंडूवरती दृष्टी जमवली, चेंडू गॅदर केला गेला आणि सुरेख झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसाद नवीन फलंदाज झालाय, नॉन स्ट्राईकला आहे आणि रोशन मात्र त्या ठिकाणी समोर खेळताना पाहायला मिळतंय. चांगला या ठिकाणी चेंडू कट करतोय, चेंडू ढकलला जातोय, पण चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर फिल्डिंग जय भवानी कोपरुली संघाकडून. वज्राई देवी उमरडे संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 11. 1-1 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. 24 चेंडू बाकी आहेत आणि 44 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. 4 एक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे एक षटक 11ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या 11ची सरासरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि अजूनही प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावा अशी सरासरी गाठायची आहे. 4 षटक बाकी आहेत, पण 24 चेंडूंमध्ये 44 धावा गोळा करायच्या आहेत. तर काय होईल आपण बघणार आहोत. सतीश याच्याकडे चेंडू सोपवलाय, गोलंदाज सतीश वापरला जाईल दुसरे षटक टाकण्यासाठी. कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण 11ची सरासरी आपण जर बघितलं तर कुठलं तर एखादं महागडं षटक जर ठरलं तर मात्र त्याच्या धावा जातील असं मला वाटतंय. म्हणून एखादा कंजूस गोलंदाजी सुद्धा होणं या ठिकाणी महत्वाची असणार आहे. रोशन समोर खेळतोय, सतीश नॉन स्ट्राईकला आहे आणि बॉलिंग मार्क वरती सॉरी नॉन स्ट्राईकला प्रसाद आणि बॉलिंग पार्क वरती सतीश आलाय. ओके, रोशन आणि प्रसाद खेळपट्टीवरती आणि एक चतुर गोलंदाज असोसिएशन मधला या मध्य विभाग क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी चांगली गोलंदाजी करणारा असा सतीश आपल्या बॉलिंग पार्क वरती. सतीश याचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू ढकललाय, टपली दिली, नो मॅन लँड मध्ये चेंडू सरळ या ठिकाणी दिशा दिली जाते एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, पण मात्र 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा धाव फलकावरती आल्यात. खेळ करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यश प्राप्ती होत नाही आणि यश सातत्याने तुमच्या याच्यात प्रयत्न असेल खेळामध्ये किंवा कोणताही कार्य असू द्या, प्रयत्न सातत्य ठेवला तर परमेश्वर प्राप्ती सुद्धा तुम्हाला होईल. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू ढकलला जातोय थर्डमॅनच्या बाजूला. बघा जोरदार आवाज केला जातोय, चेंडू हातात नाही ठेवायचा, चेंडू फेकायचा आहे. कव्हरिंगला आहेत, ही चुकी चालणार नाही. गलती क्रिकेट में नहीं चलती, अक्सर कहा जाता है हिंदी में, लेकिन बार बार गलती होती हुई यहाँ पर दिखाई देती हुई जय भवानी कोपरुली टीम की तरफ से. चुकीला माफी नाही. चुकी, चेंडू हातात ठेवला गेला, चेंडू डायरेक्ट फेकायचं सांगितलं जातंय, कारण कव्हरिंगला त्या ठिकाणी सांगतात की आम्ही कव्हरला आहोत, तुम्ही चेंडू फेका, पण मात्र चेंडू हातामध्ये ठेवला गेला. इथे धाव पूर्ण झाली आहे. प्रसाद मात्र या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. सतीश जीव गुंतून गोलंदाजी करतोय. एकीकडून गोलंदाज पुन्हा एकदा सतीश पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. खराब फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मयूर या ठिकाणी चेंडू खाली आलाय आणि मयूरना सुरेख झेल टिपला गेला. इथे मात्र परतावं लागेल ते प्रसाद याला. बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाचा विकेट, आणखीन एक विकेट, हा दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय, तो अर्थातच वज्राई देवी उंबर्डे संघाचा. बघा एक विनंती आहे, ज्या कोणाच्या टू व्हीलर आतमध्ये पार्किंग केलेल्या आहेत
सतीश पुन्हा एकदा आपण बघितलं की सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र चेंडू गेलाय डॉट. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू या ठिकाणी उचली घेऊन जातोय इष्टरक्षाकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मात्र काय घडलंय मैदानामध्ये आपण बघतोय. सर्वांचं लक्ष या मॅच कडे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट गेलाय. एक काढली का? एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे 15. 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जवळजवळ 20 चेंडू आणि 40 धावा गोळा करायच्या आहेत. 20 चेंडूंमध्ये खूप धावा आहेत आणि 40 धावा म्हणजे 10ची 20 धावांची सरासरी आहे. षटकातला हा चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत आणि पुन्हा या ठिकाणी 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. एकूण धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 55 धावा गोळा करायच्या आहेत विजयासाठी. अजूनही आमचे गुणलेखक मला आता कळवत आहेत की 18 चेंडू आणि 38 धावा. ओके, 18 चेंडू बाकी आहेत, 38 धावा. तसं जर बघितलं तर अजूनही या ठिकाणी आमच्या सोबत रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हिरामणजी भोईर सर आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि तसेच आमचे पत्रकार विजयजी मोकल सर रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आहेत. आणि दोनही व्यक्ती अशी महान व्यक्ती आपल्या स्टेजवरती आहेत. मला सांगतायत की 18 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी गोळा करायचे, तर निश्चितपणाने हे समसमान पारडं आहे. कधी कुठल्या बाजूला पारडं जड होईल काही सांगू शकत नाही. जर बघितलं तर 18 चेंडूंमध्ये 38 धावा होऊ सुद्धा शकतायत. 12.66 ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे, पण होण्यासारखं आहे. जर केलं तर होतील. एखादं षटक तुम्हाला या ठिकाणी चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. एखाद्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मोठी धावसंख्या तुम्हाला या ठिकाणी गोळा करणं गरजेचं आहे. तर कदाचित या धावा होतील, पण केल्या तर होतील. केल्याने होताही आधी केल्याची पाहिजे असं म्हटलं जातं. तर तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. तर रोशन अद्याप क्रीज मध्ये आहे आणि नॉन स्ट्राईकला गेलेला फलंदाज अक्षय मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि बॉलिंग पार्क वरती मयूर. या ओव्हर मध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. मयूर गोलंदाजी करतोय. मयूर याचा पहिला चेंडू. रोशन याच्यासाठी तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू. वारंवार या ठिकाणी बदल केला जातोय फिल्डिंग मध्ये. हे विकेटचं जाळं आहे. जसं मासली पकडण्यासाठी आपण जाळं पसरवतो तसं विकेट पकडण्यासाठी बघा एका विकेटसाठी एवढ्या जणांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार बदल करावा लागतोय. षटकातला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने कार्पेटला गुदगुली करत चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. शॉट मिडॉनच्या बाजूला एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथे काय घडलंय मैदानामध्ये. जोरदार अपील केला जातोय आणि फलंदाज मात्र फसला. आउटची विकेट. आउट, नो डाऊट. दिस इज अ परफेक्ट आउट. रन आउट. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव ही सुरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र फसलाय रोशन. याला या ठिकाणी स्वतः एक महत्वाचा गडी गारत रोशनला मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. महत्वाचं विकेट. आउट. काही गरज नसताना या ठिकाणी स्वतः आपण बघितलं की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये काही गरज नसताना जिथे चेंडू गॅदर केला गेला होता, चेंडू येईल
त्याच्यामुळे हे दृष्टी जमायला पाहिजे होती, खरं तर लक्ष ठेवायला पाहिजे होतं, पण रोशनने मात्र घाई केली आणि घाई ही अंगलट आली, त्याच्यामुळे ही रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रोशनला परतावं लागलं. नवीन फलंदाज पंकज, रोशन याची जागा सांभाळण्यासाठी, अक्षय मात्र नॉन स्ट्राईकला. दरम्यान मयूर गोलंदाजी करतोय. हे तिसरं षटक चालू आहे, अजूनही भरपूर धावा पाहिजेत. या षटकामध्ये मी म्हटलं 15-20 धावा आल्या तर कदाचित या ठिकाणी वज्राई देवी उंबर्डे संघाला पुढे जाता येईल, पण एकीकडे जय भवानी कोपरोली संघ एक बलाढ्य टीम आपल्याला या ठिकाणी लढा देताना पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 17 चेंडू 37 धावा. मोठा फटका, षटकार, चौकार येणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू हा बघतोय की आपण चांगला चेंडू, तितक्या ताकदीनं चेंडू हा खेळून काढलाय. खरं तर मला माहिती होतं की मोठा फटका नाहीये, पण हा चेंडू बऱ्याचशा वेळेला ये जहरील गेंद कहा जाती है, बहुत बढ़िया गेंद यहाँ पर दिखाई दी मयूर की तरफ से. बॅट आणि पायाचा त्रिकोण असतो, चेंडू जर असा एखादा सुटला तर स्टंप वरती जाऊ शकतो, क्लीन बोल्ड होण्याची शक्यता. 16 चेंडू आणि 36 धावा. षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी टपली दिली आहे. तिघे जण चेंडू खाली आले आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का, पण नाहीये, इथे मात्र नाकारलं. एकच समाधान. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढली आहे. धावसंख्या टोटल धावसंख्या झालेली ती म्हणजे 55 धावा विजयासाठी गोळा करीत असताना 20 धाव फलकावरती. अजूनही 35 धावा, 15 चेंडू आणि 35 धावा होऊ शकतात. हॅलो विनायक पाटील, षटकातला चेंडू आणि यावेळेला बॅट घुमावले आणि सरळ या ठिकाणी अतिशय जबरदस्त आकाशाला गवती घालणारा आणि अगदी पेन फणस दिशेला मारलेला अतिशय जबरदस्त रामदेव बाबा पतंजली षटकार, छक्का दे धक्का. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हटलं फटक्यांची आताचबाजी होणं गरजेचं आहे, तर धावा या ठिकाणी होतील आणि पंकजनं मोठा फटका खेळलाय. अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. आप शेर हो तो हम बब्बर शेर है, इस तरह बल्ले का मुंह खोला और गेंद पहुंचा दी बॉर्डर लाइन के बाहर. ये 6 रन फिर एक बार मिलेंगे. बहुत बढ़िया स्ट्रोक, इज ऑन अ फायर पंकज ठाकुर. बुम्बू माठ्या आज त्याच्यासारखेच या ठिकाणी सेम पंकजची भूमिका आहे आणि अगदी बॉडी लँग्वेज सुद्धा सेम बॉडी लँग्वेज आहे आणि जबरदस्त इज ऑन अ फायर. लगातार 2 षटकार आलेत. मी म्हटलं षटकार आणि चौकारांची आताचबाजी झाली पाहिजे. पंकजच्या कानावरती शब्द आहेत आणि लगातार 2 षटकार आले तर आणि तरच मॅच आपण जिंकू शकतो. आणि वज्राई उंबर्डे संघाकडून या ठिकाणी खेळ करत असताना जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. षटकातला चेंडू, 1 धाव, सिंगल रन, टेकन 1 रन. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. संदीप भोईर गुणलेखक मला कळतात की एकूण धावसंख्या झालेली आहे 33. आता चेंडू बाकी आहेत 12 आणि विजयासाठी धावा पाहिजेत. बारा चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा. मी म्हटलं सर की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा यायला पाहिजेत आणि त्या केल्या धावा. म्हणजे मयूर याच्या गोलंदाजीवरती ही ओव्हर खूप महागडी षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि पंकज अर्थात जसा अलिबागचा बुमू माठ्या जसा खेळत असतो तसं या ठिकाणी आपण बघतोय की पंकज या ठिकाणी पंकज ठाकूर आपल्या उंबर्डे गावचं या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. त्यांनी 2 षटकार खेचले आणि धावसंख्येला एक आकार दिला. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत, या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. 16 धावा या ठिकाणी कुठल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाला. खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. जय भवानी कोपरोली संघाचा मयूर याला या ठिकाणी 2 षटकार खेचले गेलेले आहेत आणि आता फक्त 12 चेंडू आणि 22 धावा विजय. बरं 11चं या ठिकाणी समीकरण आलेलं आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावा गोळा करायच्या आहेत. मगाशी 12.66 ची सरासरी होती. त्याच्या आधी जर आपण बघितलं ती इनिंग चालू होण्याच्या अगोदर या ठिकाणी 11 ची सरासरी गाठायची होती प्रत्येक षटकामागे. तसंच सरासरी आली आहे की आता 12 चेंडू बाकी आहेत, 22 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 11 ची सरासरी आहे पण 11 वरती थांबून जमणार नाही सर. मला या ठिकाणी आमचे हिरामण
जी भोईर सर आहेत, आमचे विजयजी मुकल सर आहेत, त्यांच्याकडून मला अगदी समजते त्यांच्या अंदाजावरून, कारण हे क्रिकेट आहे. 11 वरती थांबून नाही तर तुम्हाला 15 पुन्हा एकदा 15 धावा गोळा करणं गरजेचं आहे. तर कदाचित तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहतील आणि त्यात तुम्हाला सहज टिपता येतील, धावा त्या गोळा करता येतील. त्याच्यामुळे 11 वरती न राहता किमान आपण या ठिकाणी आपली विकेट साबूत ठेवून आपण 15च्या आसपास धावा या ओव्हरमध्ये तरी करणं गरजेचं आहे. जरी नाही केल्या तर 11 पर्यंत धावा गोळा करीत असताना तुम्हाला विकेट न गमावता तुम्हाला खेळ करून दाखवावा लागेल. तर अंदाजानं तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की वज्राई देवी उंबरडे संघ याच्यामध्ये विजय संपादन करू शकतो. आणि दुसऱ्या बाबतीत बोलायचं झालं, मी दोन्ही बाजूनी बोलू शकतो, कारण आमचा समालोचन माईक ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला आम्ही या ठिकाणी जय भवानी कोपरोली संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या गोलंदाजानं एकाच विकेट घेऊन फक्त 5 ते 7 धावा दिल्या. तर मात्र या ठिकाणी एका बाजूला जय भवानी कोपरोली संघ सुद्धा आपल्या बाजूला हा सामना झुकू शकतो असं मला वाटतंय. पण येणाऱ्या गोलंदाजाची परीक्षा असणार आहे, कारण इथे बॅट लागलेली आहे ती पंकज याची बॅट या ठिकाणी आता तळपती तलवार आपल्याला पाहायला मिळते. आणि शेर के मुंह में खून लगाया अभी शेर, जोपर्यंत पंकज आहे तोपर्यंत मॅच आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एक धाव या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण केली. पण चांगली फेकी, चांगला थ्रो आहे. टोटली गुड क्रिकेट पाहायला मिळते मैदानावरती. चांगला चेंडू पडला, चांगला चेंडू खेळून काढला, चांगला चेंडू थ्रो केला. टोटली गुड क्रिकेट. जनार्दन म्हात्रे असोसिएशनचे अध्यक्ष तिथे फिल्डिंग करताना पाहायला मिळतात मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान अक्षय स्ट्राईकला आलाय. अक्षय खेळण्यासाठी सज्ज आणि बॅटची कडा चाटून चेंडू गेलाय. मी म्हटलं एका 2 विकेट घेऊन इथे तुम्हाला कमीत कमी धावा द्यायची. ती सतीशनं टाकलेला चेंडू या ठिकाणी अक्षयाला समजला नाही. चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात आणि इथे मात्र या ठिकाणी प्लॅनिंग फसला. इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज नक्की या परीक्षेमध्ये पास होतोय आणि फलंदाज मात्र असफल ठरलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन अक्षय. महत्वाचा गडी गारत, आणखीन एक विकेट. जागा सांभाळण्यासाठी जातोय कैलास. चेंडू आता मात्र कमी कमी होत चाललेले आहेत, धावा जास्त आहेत. धावा गोळा करायचे आहेत तर तुम्हाला इथे परिश्रम घ्यावे लागतील. कैलास आणि त्याचा सहकारी पंकज यांना मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. कैलासला या ठिकाणी चेंडूला समाचार द्यावा लागेल. चेंडू बाकी आहे 10 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 21 लास्ट 10 बॉल्स 21 रन. दस रनों में 21 रन की जरूरत है अभी तक जीतने के लिए वज्राई देवी उंबरडे टीम के लिए. सामने गेंदबाजी करता हुआ गेंदबाज सतीश, फिर एक बार अगली गेंद लेकर सामने खेलने के लिए बल्लेबाज कैलास खेलने के लिए तैयार. फील्डिंग में फिर एक बार पतन किया. चांगला फटका आहे. एक 2 धावा नक्की मिळतील पण क्षेत्ररक्षण चांगला आहे. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल ते कैलास याला आणि त्यांनी पंकजाला या ठिकाणी स्ट्राईक दिलेली आहे. आणि पंकजने सुद्धा घाई करून जमणार नाहीये की आपल्या नियंत्रण बॅटिंगमध्ये चेंडू या ठिकाणी नियंत्रण ठेवलं पाहिजे. चांगला चेंडू आला तरच चेंडू खेळून काढला पाहिजे. एखादा चेंडू आला तर फक्त प्लेसमेंट करून 1-2 धावा काढल्या पाहिजेत. 9 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावा अजूनही पाहिजेत. बघा समीकरण आता मॅच कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की कोण जिंकेल कोण हरेल हे अजूनही या ठिकाणी क्लिअर झालेलं नाही. षटकातला चेंडू बॉलर बॅक ड्राइव्ह फटका खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक मिस फील्ड झाली. इथे मात्र सतीश संतापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. अप्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग चौकार. 4 धावा. या ठिकाणी आमचे पत्रकार सन्माननीय धनाजी घरत सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आता चेंडू बाकी आहेत 8 आणि 16 धावांची गरज आहे. मी म्हटलं की पंकज जोपर्यंत क्रीज मध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी आई वज्रादेवी उंबरडे संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तसाच फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लगावचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण मात्र इथे एक धाव संख्येमध्ये भर पडली. 40 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 15 धावा. बघा मॅच संपलेला नाहीये. मॅच मध्ये अजून रंगत वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. मॅच ही चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली कडवी झुंज या ठिकाणी दोनही टीम मध्ये एकाच पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळतात. षटकातला चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मिसफील्ड झालेली आहे आणि
चेंडू आतमध्येच आहे. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 42. आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. या ठिकाणी व्यासपीठावरती आमचे पत्रकार आमचे सन्मान्य धनाजी घरत सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनायक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पत्रकार धनाजी घरत सरांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मनपूर्वक स्वागत करायचं आहे. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक सतत आभार. तर बघा 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 13. कसं समीकरण आलंय बघा. 11ची सरासरी गाठायची होती, आता 13 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. सामना जर बरोबरीत आला तर विजय दिला जाणार नाही. कंपल्सरी तुम्हाला हा सामना विजय संपादन करायचा आहे. सहा चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू बाकी असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की खेळपट्टीवरती एका बाजूला कैलास तर दुसऱ्या बाजूला पंकज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या वज्रादेवी उंबर्डे संघाचा बुमबुम माठ्या पंकज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॉलिंग पार्क वरती शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर काय गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. खरं तर जय भवानी कोपरोली संघाचा एक चांगला गोलंदाज आहे, पण मात्र शेवटच्या क्षणाला आता परीक्षा दोघांचीही असणार आहे. पण एकीकडे फलंदाजी सुद्धा तर दुसरीकडे गोलंदाजी सुद्धा. 6 चेंडू 13 धावा आणि षटकातला पहिला चेंडू प्रतीक याचा आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद. महत्वाचा गडी गारत मोठा मासा गळाला लागलाय. पंकज ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. खूप मोठा आदरा. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त विकेट आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये पहिल्या एक्झाम मध्ये या ठिकाणी पास झालाय तो अर्थात प्रतीक गोलंदाज जय भवानी कोपरोली संघाचा. पंकज याला या ठिकाणी मात्र माघारी पाठवलंय. पंकज याच्या पारीचा अंत झालाय. पंकज वरती विश्वास होता या सर्व संपूर्ण टीमचा. दरम्यान पंकजला मात्र या ठिकाणी माघारली पाठवलंय. आता 5 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. एक फटका, एक मोठा फटका या मॅच मध्ये टर्न करू शकतो. या मॅचला यू टर्न घेऊ शकतो, टर्निंग पॉइंट होऊ शकतो. पण त्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. तो फटका कधीही बसेल काही सांगू शकत नाही. नवीन फलंदाज गेलाय दिनेश आणि कैलास खेळपट्टीवरती. दिनेश एका बाजूला कैलास. दिनेश मात्र जातोय स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला कैलास. आणि बॉलिंग पार्क वरती एक जबरदस्त चेंडू टाकणारा प्रतीक आपल्या बॉलिंग पार्क वरती आलाय. एकाच पंचक्रोशी मधील एकाच विभागामधील हे दोन्ही संघ आणि समोरासमोर एक झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात. पण मॅच अद्याप संपलेला नाही. 5 चेंडू 13 धावा, एक मोठा फटका. यावेळेला चेंडू खूप हवेमध्ये आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आहेत आणि दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ झालाय. तुला नाही मला तिसऱ्याचा लाभ झाला. इथे मात्र बघा दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ हे आपल्याला गोष्ट माहिती आहे. पण इथे मात्र अशी वृत्ती नसावी. पण मात्र इथे दोन्ही प्रयत्न. कॉलिंग महत्वाचा आहे. हा मिस कॉल झालाय आणि घात झाला. हा मिस कॉल आहे. कॉलिंग महत्वाचं आहे. कॉलिंग नाहीये तुमच्यामध्ये कमी घेईन का तू घेणार. पण मात्र इथे किती धावा 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. आता 4 चेंडू आणि 11 धावा. एकच फटका. विजयजी मोकलसर एक फटका या ठिकाणी मॅचला या ठिकाणी गती आणू शकतो. जोरदार अपील आणि इथे मात्र लेग बिफोर द विकेट आउट. अतिशय जबरदस्त चेंडू. हा ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण बघतोय की बॅट्समन दिनेश याला या ठिकाणी बाद ठरवण्यात आलंय. LBW. नवीन फलंदाज जातोय गौरव. नवीन बॅट्समन गौरव. आता 3 चेंडू आणि 11 धावा तरी सुद्धा मॅच आहे. बघा मोठा फटका. एक षटकार आला.
एक चौकार आला तरी चालेल, पण धावा तुम्हाला गोळा करायच्या आहेत. 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बघा किती चुरस वाढली होती. खूप मॅच मध्ये एक चांगली झुंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातला चेंडू फटक्यामध्ये तेवढी जान नाहीये, पण 2 धावा तरी पाहिजेत. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी वळतोय पण नाकारलं. आणि बघा काय घडलंय मैदानामध्ये, तर इथे दुसरी धाव सुद्धा झाली असती माझ्या माहिती, पण मात्र बरोबर आहे तो मारू शकतो अशी गॅरंटी आहे म्हणून तो धावला नाही असा असावा कदाचित. पण बघूया काय होतंय. 2 चेंडू आणि 10 धावा, एक षटकार आणि एक चौकार. एक षटकार एक चौकार, काय होईल मैदानामध्ये बघणार आहोत. 2 चेंडू आणि 10 धावा. मॅच अगदी या ठिकाणी मॅच मध्ये रंगत आलेली आहे. याच्यावरती काही चालेल, चौकार किंवा षटकार, पण एक फटका इथे जर चौकार आला तर शेवटच्या चेंडूवरती षटकार सुद्धा येईल. इथे जर षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती चौकार सुद्धा येईल, पण येणं गरजेचं आहे. बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. इथे मात्र रणधुमाली पाहायला मिळते मैदानावरती. यातला विजय संघ हा प्रतीक 11 उंबरडे संघाबरोबर झुंज देईल याची नोंद घ्या. सॉरी, प्रणित पाटील उंबरडे संघाबरोबर या ठिकाणी खेळ करणार आहे. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय की चांगला चेंडू टाकला गेला. इथे मात्र फक्त मॅचची आता औपचारिकता बाकी राहिली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना सुद्धा समजलं की मॅच मध्ये कोणी पकड मजबूत केली आहे. दरम्यान एकच चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या 10. असा कुठलाच फटका नाही. अगदी पेंड फणस डोंगरीवरती मारलात तरी तुम्हाला 10 धावा देणार नाही आहेत. नो बॉल टाकला तर, पण फटका मारला तर मी म्हंटल फटका किती लांब मारा. एखादा नो वाईड यांनीच या ठिकाणी एक्स्ट्रा धावा मिळतील, पण तसा तुम्ही किती फटका लांब मारा, पण षटकाराच्या पुढे तुम्हाला धावा नाहीयेत हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे. आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. अर्थातच गोलंदाज प्रतीक यानं सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी या ठिकाणी ज्या काही शेवटच्या क्षणाला धावा पाहिजे होत्या त्या धावा काही या ठिकाणी दिलेल्या नाहीयेत आणि सुंदर खेळ